सोयाबीनची ही अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा. तर हाय, मी निकिता, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज का नाही सोयाबीन म्हणजेच आपल्या व्हेजवाल्यांचं माळकरी मटण याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी का नाही गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन टाकून घेतलं आणि त्यानंतर ना मसाला बारीक केला. यामध्ये का नाही खोबरं, तीळ, जिरं, लसूण आणि आलं टाकून त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर का नाही ह्यात थोडंसं गार पाणी टाकलं आणि छान असं का नाही त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं. आणि त्यानंतर का नाही कढईमध्ये का नाही 1 चमचे तेल टाकलं. त्यामध्ये थोडं जिरं, थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि छान अशी ती तडतडली की त्यामध्ये का नाही थोडीशी हळद टाकली आणि गरम मसाला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही मसाला घालू शकता. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि लगेचच का नाही त्यामध्ये का नाही हा मसाला भाजून घेतला. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. छान असा मसाला भाजून घेतला आणि त्यावर मी प्लेट झाकली आणि एक वाफ काढून घेतली. त्यानंतर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतून घेतलं आणि त्यामध्ये की नाही हे सोयाबीन टाकून घेतलं आणि छान असं परतलं. तुम्हाला कशी भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे घालू शकता. मला अशीच भाजी पाहिजे होती त्यामुळे मी काय पाणी वगैरे घातलं नाही. आणि एकदा प्लेट झाकलं आणि छान अशी एक वाफ काढून घेतली आणि मस्त अशी नंतर का नाही वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर चला, तर मग आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. तर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय.